Okay. Good afternoon. Good afternoon, Good sir. afternoon, sir. Good afternoon, sir. Yes, yes. So, Afternoon, sir. yes, good afternoon. So, last lecture we have started the point that is this component of. Sorry, just a minute. Components of modern road structure. So these four components of the modern road structures are there. Out of this, subgrade and subbase, these two components we have seen in detail in the last lecture. So today we will see the next third number, base course and surface course in the today's lecture. So base course. So last lecture we have started this base course also. The base course is the layer is the bit in the between of sub base and surface course. म्हणजे सगळ्यात टॉपचा सरफेस कोर्स आणि त्याच्या खालून सेकंड लेअर म्हणजे सब बेस, याच्या मधला जो कोर्स आहे त्याला आपण सब बेस कोर्स असं म्हणतो. आता बेस कोर्स मध्ये काय इन्क्लूड आहे? जनरली द लेअर ऑफ बोल्डर्स और ब्रिक्स प्रोव्हाइडेड ओव्हर दी सब बेस वरती हा लेअर प्रोव्हाइड केला जातो. आणि जनरली हा लेअर जर सबग्रेड अपसेट असेल तर लेअर प्रोव्हाइड केला जात नाही, किंवा सब बेस सुद्धा कधी कधी स्किप केला जातो जर सबग्रेड हा तुमचा रॉकी किंवा हार्ड मुरुम असेल तर. सो दॅट पार्ट वी हॅव कवर्ड इन दी लास्ट लेक्चर. नाउ this course is considered as most important and major components of road structures because this course is bear the impact of the traffic transport through the varying course. हा कोर्स मोस्ट इम्पॉर्टंट समजला जातो because the whatever impact force by the vehicles is directly transferred to the this course. म्हणजे रोड आहे, रोडवरती व्हेकल्स पास होत असतात. व्हेकल्स पास होत असताना जे व्हेकलचे इम्पॅक्ट लोड आहेत ते या लेअरवरती ट्रान्सफर केले जातात. सगळ्यात वरचा असतो तो सरफेस कोर्स असतो, की जो आपण पाठीमागच्या लेअर मध्ये पाहिला. टॉपचा कोर्स आहे तो सरफेस कोर्स आहे. सरफेस कोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्या व्हेकल्स येतात त्या व्हेकल्स इम्पॅक्ट लोड ट्रान्सफर केल्यानंतर तो इम्पॅक्ट लोड बिअर किंवा सस्टेन करण्याचं काम कोणता लेअर करतोय तर बेस कोर्स करतोय. इट मीन्स इम्पॅक्ट ऑफ ट्रॅफिक ट्रान्सफर थ्रू दी वेरिंग कोर्स. म्हणजे वेरिंग कोर्स किंवा सरफेस कोर्स इज दी टॉपमोस्ट कोर्स. आणि या टॉपमोस्ट कोर्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणाऱ्या व्हेकल्स काय करतात, जो इम्पॅक्ट फोर्स अप्लाय करतात तो बिअर करण्याचं काम हा बेस कोर्स करतोय. येते का लक्षात? बेस कोर्स काय करतोय तर व्हेकलचा इम्पॅक्ट लोड बिअर करण्याचं काम करतो. देन इट कन्सिस्ट ऑफ स्टेबल मटेरियल लाईक बोल्डर, ग्रॅव्हल, वन और टू लेयर्स ऑफ वेल बर्न्ड ब्रिक्स. ही मी लास्ट लेक्चरला सांगितलं की बर्न्ड ब्रिक आपण शक्यतो वापरत नाही, बट ऍज दी पार्ट ऑफ स्टडी ते लिहिलेलं आहे, पण सध्या आपण फक्त खडीच वापरतो. या लेअर मध्ये आपण सध्या खडीच वापरतो. आणि ती खडी कोणती आहे तर 40 mm ची खडी विथ बिटुमिन प्लस बिटुमिन, डांबर. 40 mm च्या खडीसोबत डांबर मिक्स करून आपण या लेअर मध्ये वापरतो. आणि जनरली 15 ते 20 सेंटीमीटर जाडीचा हा लेअर असतो. बघा, 15 ते 20 सेंटीमीटर जाडीचा हा लेअर असतो, आपण स्केच मध्ये पाहिलं. आणि याच्यामध्ये 40 mm खडी डांबराबरोबर मिक्स करून आपण तो लेअर कॉम्पॅक्ट करतो. म्हणजे बर्न्ड ब्रिक वापरतो, बट दिस इज द पार्ट ऑफ स्टडी. आता सध्या आपण या मॉडर्न रोड मध्ये आपण बर्न्ड ब्रिक वापरत नाही, पण वापरू शकतो. सो बोल्डर अँड ग्रॅव्हल, these two main important material we are using in this layer. बोल्डर आणि ग्रॅव्हल म्हणजेच त्याला आपण 40 mm ची खडी म्हणतो. बोल्डर आणि ग्रॅव्हल मीन्स 40 mm खडी विथ बिटुमिन. त्या दोन्हीचं मिक्सिंग करून हा लेअर तयार करतो. अँड
In case of rocky subgrade, this course is not provided. Again, जर खालचा subgrade bottom most part जर rocky असेल, we cannot or we can avoid this layer also. Base course. बघा बेस कोर्स बद्दल आपण काय पाहिलं? बेस कोर्स हा सरफेस कोर्स आणि सब बेस याच्या मधला लेअर आहे. तो लेअर खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज व्हेकल्सचे डायरेक्ट इम्पॅक्ट व्हायब्रेशन्स जे येतात ते इम्पॅक्ट व्हायब्रेशन्स डायरेक्टली या लेअरनी अब्सॉर्ब केले जातात किंवा बिअर केले जातात. सो also in this layer we are using 40 mm metal किंवा boulder किंवा gravel म्हणतो with bitumen and compact it. आलं लक्षात? 40 mm खडे बरोबर डांबर मिक्स करून आपण हा लेअर कॉम्पॅक्ट करतो आणि हा लेअर व्हेकलचे इम्पॅक्ट व्हायब्रेशन बिअर करण्यासाठी इम्पॉर्टंट लेअर आहे. दॅट्स आलं लक्षात? Okay. So now next layer and topmost layer is the surface course or wearing course. Topmost and last layer is the surface course or wearing course. The topmost layer of the road pavement directly exposed to the traffic is called as the wearing course or surfacing. सरफेस कोर्स किंवा वेरिंग कोर्सला कसं डिफाइन करू शकतो आपण? इट इज द टॉपमोस्ट लेअर ऑफ द रोड पेवमेंट डायरेक्टली एक्सपोज टू द ट्रॅफिक. म्हणजे कोणत्याही व्हेकलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणारा लेअर म्हणजे सरफेस कोर्स ऑर वेरिंग कोर्स. अँड दिस कोर्स इज द टॉपमोस्ट लेअर ऑफ द पेवमेंट. पेवमेंट म्हणजे टोटल जाडीचा जो आपण लेअर प्रोव्हाइड करतोय त्याला आपण पेवमेंट म्हणतो. म्हणजे सब ग्रेड पासून टॉप पर्यंतचा जो टोटल लेअर आहे त्याला पेवमेंट म्हणतो. आणि पेवमेंट मधील हा सगळ्यात टॉपमोस्ट लेअर आहे की जो डायरेक्टली ट्रॅफिकच्या म्हणजेच व्हेकलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. देन इट मे कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर नंबर ऑफ लेयर्स. यामध्ये एक किंवा दोन लेअर असू शकतात. जनरली याची थिकनेस आपण पाहिली होती 8 to 10 सेंटीमीटर. याची थिकनेस 8 to 10 सेंटीमीटर. दिस कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर लेअर ऑफ नंबर ऑफ लेअर. म्हणजे एक किंवा दोन लेअर मध्ये एवढ्या थिकनेसला आपण वापरू शकतो. इन केस ऑफ फ्लेक्सिबल पेवमेंट. फ्लेक्सिबल पेवमेंट इट मीन्स व्हॉट? जर डांबरी रोड असेल बिटुमिनचा, आपण पाहणार आहे पुढे अजून, बिटुमिनचा जर लेअर असेल रोड असेल तर त्याला आपण फ्लेक्सिबल पेवमेंट म्हणतो. वी विल सी इन द डिटेल. सो इन केस ऑफ फ्लेक्सिबल पेवमेंट, सो दिस सरफेस कोर्स वी कॅन यूज वन ऑर टू लेअर ऑफ थिकनेस ऑफ 8 to 10 सेंटीमीटर. इट मीन्स 20 mm ची खडी प्लस बिटुमिनचं कोटिंग. म्हणजे 20 mm च्या खडी बरोबर डांबराचं मिक्सिंग केलं जातं आणि तो लेअर आपण पूर्णपणे विड्थला प्रोव्हाइड करतो. सरफेस कोर्स किंवा वेरिंग कोर्स मध्ये काय मटेरियल येतं तर 20 mm ची खडी विथ बिटुमिन. बिटुमिन म्हणजेच डांबर. हे एकमेकांबरोबर मिक्स केलं जातं आणि याचा डायरेक्टली लेअर पेवर मशीननी आपण जेवढी विड्थ आहे रोडची तेवढ्या विड्थला स्प्रेड करतो, एवढ्या थिकनेस. अगेन अ गुड वेरिंग कोर्स शुड बी इम्परवियस अँड वेदर रेजिस्टिंग. आपण हा लेअर गुड कधी म्हणू शकतो? इट शुड बी इम्परवियस. इम्परवियस मीन्स व्हॉट? who will tell? Impervious. This course should be impervious means what? Impervious, it means
this layer should avoid the percolation of water. Impervious म्हणजे त्याच्यामध्ये voids नसले पाहिजे आणि तो वॉटर पर्क्युलेट न होऊ देणारा लेअर असला पाहिजे. सो दिस लेअर विल बी गुड. हा गुड कधी म्हणू आपण, ज्यावेळी तो इम्परवियस असेल, म्हणजे वॉटर पाणी त्याच्यामध्ये पर्क्युलेट नाही झालं पाहिजे. आता आपण पाहतो की जनरली रस्त्यावरती आपण म्हणतो की खड्डे पडले. कशामुळे खड्डे पडतात, ज्यावेळी त्या रोडवरती पाणी साचून राहतं त्याच वेळी रस्त्यावरती खड्डे पडतात. इट मीन्स ते पाणी त्या लेअर मध्ये पर्कोलेट होतं आणि डांबर आणि खडीचं जे मिक्सिंग आहे हे काय होतं, डिसेंटिग्रेट, म्हणजे या दोन्हीच्या लेअरचं कॉम्बिनेशनचं विघटन होतं. डिसेंटिग्रेट मीन्स विघटन, म्हणजे जे बॉन्डिंग झालेलं आहे डांबर आणि खडीचं ते पाण्यामुळं एकमेकापासून विघटन होतात आणि मग तुमच्या रोडला खड्डे पडतात. Then it should be able to resist abrasive action of the traffic. Abrasive action. It means what? Abrasive action means while the vehicles are moving on the road surface at that time, friction with tire is very important. ज्यावेळी व्हेकल्स तुमच्या रोडवरून मूव्ह होत असतात त्यावेळी टायरचं आणि रोडचं फ्रिक्शन होत असतं. इट मीन्स अब्रॅजिव्ह ऍक्शन, एकमेकावरती घासले जात असतात आणि याचा रेजिस्टन्स म्हणजे टायरच्या घासण्यानं तुमचा रोड खराब होऊ नये. सो दॅट अब्रॅजिव्ह ऍक्शन इज अ मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस लेअर. रोड टायरच्या घासण्यामुळे तुमचा रोड चिजला नाही पाहिजे. And that is the important thing of this surface. So if we see the summary of this point, काय म्हणू शकतो आपण समरी मध्ये, काय काय आपण नोट करू शकतो. सरफेस कोर्स और बेरिंग कोर्स हा टॉप मोस्ट लेअर आहे रोड पेवमेंटचा, की जो व्हेकलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतो. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, हा लेअर एक किंवा दोन लेअरनी बनलेला असू शकतो आणि कोणत्या फ्लेक्सिबल टाइप पेवमेंट मध्ये. देन दिस लेअर शुड बी इम्परवियस. तो इम्परवियस असायला पाहिजे. इट मीन्स व्हॉट, द वॉटर शुड नॉट पर्क्युलेट. या लेअर मधून पाणी पर्क्युलेट नाही झालं पाहिजे, ते रोडच्या सरफेस वरून वाहून गेलं पाहिजे. देन इट विल बी गुड. देन इट शुड बी रेजिस्ट अब्रॅजिव्ह ऍक्शन, म्हणजेच टायरचं आणि या लेअरचं ज्यावेळी कॉन्टॅक्ट येतो त्यावेळी फ्रिक्शन मुळे हा लेअर त्या फ्रिक्शनला अवॉइड केला पाहिजे. त्याचं फ्रिक्शन मुळे या लेअरची झीज नाही झाली पाहिजे, विअर अँड टिअर नाही झालं पाहिजे. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट रिलेटेड टू दिस कोर्स. अमंग दिस कोर्स विल बी दी 8 to 10 centimeter thick with 20 mm metal added with the bitumen. So this is the important or key points of this layer. आलं लक्षात? Yes, sir. Yes, sir. So we have seen 4 layers of the modern road structure. रोड स्ट्रक्चरचे आपण 4 लेयर पाहिले. Which is the bottommost layer? Subgrade. After the subgrade, which layer was we have seen? Subbase. Course. After the subcourse and after surface course. आणि सगळ्यात टॉपचा सरफेस कोर्स. सरफेस कोर्सच्या खाली आहे तुमचा बेस कोर्स. बेस कोर्सच्या खाली आहे सब बेस आणि सब बेसच्या खाली आहे सबग्रेड. Subgrade. ओके. सो एमसीक्यू ला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यातला कोणताही एखादा मिस केला जाऊ शकतो. 4 ABCD असे 4 ऑप्शन दिले जाऊ शकतात तुम्हाला आणि कोणताही एखादा दिला जाऊ शकत नाही किंवा कोणताही एखादा दिला जाईल आणि यातला कोणता नाही किंवा कोणता आहे असा विचारला जाईल. सो
you have to keep in mind these 4 layers: subgrade, subbase, base course and surface course or wearing course. आलं लक्षात? Yes, sir. Then next point is classifications of roads. Classifications of roads. Now, how to classify the roads? So generally, the road is the essential part, as we have discussed, for the country, any country, because without road network, the country cannot grow. किंवा एखाद्या कंट्रीची जर रोड नेटवर्क चांगलं नसेल तर डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. व्हॉट रिझन बिहाइंड दिस? कारण का रोड नेटवर्क चांगलं असेल तर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इझिली फास्ट गुड्सची किंवा पॅसेंजरची मुवमेंट इझिली होऊ शकते. सो इट विल हेल्प टू दी ग्रोथ ऑफ कंट्री किंवा डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. सो द रोड नेटवर्क इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. So that is given in the first sentence. The road transportation is an essential network for the any country. Now, how to classify the road? रोडचं क्लासिफिकेशन, कोणकोणत्या टाइपचे रोड्स आहेत ते कशावरून क्लासिफाय होतात? That we will see here now. Classifications of roads based on many factors. So here factors are there. What are these factors? Material, which material we are using, location, where the road is constructed, traffic, which type of traffic is on the road. So depends upon these factors we can classify the roads. So if you see here, classifications of or types of roads based on the factors. So here these are the factors. So first factor is material, second factor is location or function. It means which type of material we are using for the road. Location means where it is constructed. Then traffic volume, it means how many vehicles moving daily on this road. Then width of road, economy of the road, traffic type म्हणजे कोणत्या व्हेकल साठी तो रोड तयार केलेला आहे, रिजिडिटी म्हणजे तो फ्लेक्सिबल आहे की रिजिड आहे, अँड टोपोग्राफी. सो वी विल सी इन द डिटेल दिस फॅक्टर्स और डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर हाऊ टू रोड क्लासिफाय. या फॅक्टर वरून रोड कसे क्लासिफाय केले जातात, दॅट पार्ट वी विल सी फ्रॉम नेक्स्ट स्लाइड ऑनवर्ड्स. बघा, रोडचे क्लासिफिकेशन्स आपल्याला ठरवायचे आहेत, म्हणजेच रोड कोणकोणत्या टाइपचे असतात. तर ते कोणत्या टाइपचे रोड आहेत ते कशावरून ठरणार आहे, तर त्याच्यासाठी काही फॅक्टर्स आहेत. व्हॉट आर दीज फॅक्टर्स? सो हियर दीज आर द 8 to 9 फॅक्टर्स आर देयर. मटेरियल, लोकेशन, ट्रॅफिक व्हॉल्यूम, width of road, economy of road, traffic type, rigidity and topography. So based on this, we will see one by one how to classify the road. So first, the types of roads or classifications of roads based on the material. मटेरियलच्या बेसवरून on the basis of material, roads are divided into different types. So here types of road based on the material. Now first material is the earthen. Earthen means what? Earthen road. It means what? We तुम्ही काय थिंक करू शकता? अर्धन रोड म्हणजे अर्धन रोड मीन्स मातीचा रोड. अर्धन रोड मीन्स simply
सॉइलचा जो रोड बनलेला असतो त्याला अर्धन रोड म्हणतात. देन ग्रॅव्हल रोड म्हणजेच खडी वापरून जो रोड तयार केला असतो त्याला ग्रॅव्हल रोड म्हणतात. देन थर्ड मुरुम रोड, मुरुम वापरून कॉम्पॅक्ट केलेला जो रोड असतो त्याला मुरुम रोड म्हणतात. देन WBM रोड, वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड, WBM वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड. देन बिटुमिनियस रोड, बिटुमिनियस म्हणजेच मराठीत आपण डांबरी रोड म्हणतो, बिटुमिनला मराठीत डांबर म्हणतात. सो इंग्लिश वर्ड इज बिटुमिन अँड लास्ट इज द कॉन्क्रीट रोड. सो ऑन द बेसिस ऑफ मटेरियल which we are using for the road, the roads are divided into different types: earthen, gravel, murum, WBM, bituminous road, and concrete. So we will see one by one in detail from next slide onwards. See, first type of road based on the material, that is the earthen road. So what you are thinking about the image? If you see the image, काय image वरून तुमच्या लक्षात येते? कोण सांगेल? अर्धन रोड, मिनिंग रोडचा, या रोडचा टाइप कोणता आहे? अर्धन रोड. म्हणजे इथं काय दिसते तुम्हाला? नॅचरल जी जमिनीची लेवल सॉइल आहे, म्हणजे नॅचरल मातीपासून आपण फक्त त्याच्यावरने मुवमेंट झाल्यामुळे तयार झालेला हा रोड आहे. हा काही बनवलेला नाहीये किंवा बनवू कसा शकतो? फक्त आहे ह्या रोडला लेवल केली की तो तुमचा अर्धन रोड होतो. This road is formed by only cleaning or leveling the natural surface of the road. रोडचा नॅचरल सरफेसला जर आपण क्लीन केलं तर आपल्याला या टाइपचा रोड बनतो. मग तो रोड मे बी आपण मराठीत पाऊलवाट म्हणतो किंवा या रोडवरून सिंपली एखादी व्हेकल किंवा सायकल किंवा बैलगाडी जाऊ शकते. बरोबर आहे? Yes. Yes, sir. Okay. Now, what included in this road? So, earthen road are laid with the soil. Earthen roads are laid with the soil. म्हणजे रेग्युलर जी ग्राउंड वरती अवेलेबल असलेली जी माती आहे त्या मातीला जर लेवल केली तर हा रोड बनतो. They are cheaper of all types of the road. ऑब्विसली हा चीप असणार आहे, स्वस्त असणार आहे, कारण याला आपल्याला जास्त मेंटेन काही करायलाच लागत नाही. मेंटेन करण्यासाठी काही खर्च येणारच नाही. सो इट इज चीप और चीपर रोड. बाकीच्या रोड पेक्षा हा चीपर का आहे? फक्त आपल्याला लेवल करायची आहे आणि तो रोड नॅचरल जसा आहे तसाच यूज करायचा आहे. सो दिस रोड इज अ चीपर रोड than the other types of road. Then this type of road is provided for less traffic area. आता याच्यावरून तुमची 10 टनाचा ट्रक जाऊ शकतोय का? नाही जाऊ शकत. तेवढी विड्थ पण नाही त्या रोडची. सिंपली हा रोड आपण लोकांसाठी चालत जायला वापरू शकतो किंवा सायकलिंग साठी वापरू शकतो किंवा टू व्हीलर साठी वापरू शकतो जास्तीत जास्त, किंवा बैलगाडी वगैरे अशासाठी आपण हा रोड आपण वापरू शकतो. सो दिस रोड इज प्रोव्हाइडेड फॉर लेस ट्रॅफिक. म्हणजे अशा पद्धतीचं लेस ट्रॅफिक फक्त या रोडवरून जाऊ शकतो. और फॉर कंट्री साइड एरिया, कंट्री साइड इट मीन्स कंट्री साइड रोड इट मीन्स गावाच्या जवळचे छोटे छोटे जे रोड असतात की जे मेन रोडला मीट होत नाहीत किंवा गावच्या विलेज रोडला फक्त मीट होतात, अशा रोडला आपण कंट्री साइड रोड म्हणतो. कंट्री साइड रोडचं मिनिंग काय? द रोड विच आर इन विलेजेस बट नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू द विलेज रोड. एखादा विलेज टू विलेज जॉईन होणारा रोड आहे त्याला डायरेक्टली कनेक्ट न होणारे रोड आर दी कंट्री साइड रोड. देन
good drainage system should be required which reflects good performance for the longer period. या रोडला तुम्ही ज्यावेळी ज्यावेळी माझ्याशी डिस्कशन करत नसाल त्यावेळी तुमचा साऊंड आहे तो म्यूट करून ठेवत चला, अनम्यूट करू नका, बिकॉज डिस्टर्बन्स टू दी ऑथर्स. ओके, सो इफ वी हॅव टू मेंटेन दी गुड ड्रेनेज, म्हणजे या रोडवरून जर आपल्याला पाणी थांबू द्यायचं नसेल किंवा जर वॉटर जर या रोडवरती थांबलं तर काय होणार आहे? हा मातीचा रोड आहे, आपण पाहिलेलं आहे सर्वांनी. जर रोडवरती जर असं पाणी साचलं तर काय होऊ शकतं? खड्डे पडतात. खड्डे पडतील आणि ही माती आहे त्यामुळे काय होणार? चिखल. चिखल तयार होणार. त्यामुळं रेनी सीझन मध्ये जर या रोडवरती पाणी थांबलं नाही, ते जर पाणी व्यवस्थित ड्रेन नाही झालं तर या रोडवरून आपण येऊ जाऊ शकणार नाही. सो गुड ड्रेनेज म्हणजे साचलेलं पाणी या रोडवरती राहता कामा नये किंवा साचून राहता कामा नये, त्यामुळे चिखल होऊ शकतो आणि आपली जी रहदारी आहे ती यावरून होऊ शकणार नाही. सो गुड ड्रेनेज सिस्टम इज रिक्वायर्ड which reflects the performance for the longer period. नाहीतर मग खड्डे पडतील, व्हेकल्सने त्याचे शेप्स चेंज होतील आणि आपण जाऊ शकणार नाही. सो दिस इज दी अर्थन रोड. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. सिम्पली जो मातीचा रोड आहे की ज्याची फक्त आपण लेवल केलेली असते, दॅट कम्स अंडर दिस अर्बन रोड, सॉरी अर्धन रोड. Next type of road is the gravel road. So gravel road means if you see the image, आपण जर इमेज पाहिली तर असं लक्षात येतं की एक खडी अंतरलेली आहे. बघा, खडी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. इमेज मध्ये जर आपल्याला पाहिलं तर असं लक्षात येतं की खडी अंतरलेली आहे आणि ती कॉम्पॅक्ट केलेली आहे, बाकी काही नाही. So gravel roads are also low quality roads, but they are good when compared to the earthen road. म्हणजे मातीच्या रोडवरती आपण पाणी पडलं तर चिखल तयार होतं, पण या ठिकाणी काय होऊ शकतं? खडीतून तुमचं पाणी ड्रेन होऊ शकतं. म्हणजे मातीच्या रोडपेक्षा ऍज कम्पेअर टू थोडा हा रोड चांगला आहे. आणि जनरली अशा टाईपचे रोड्स विलेजेस मध्ये असतात. हायवेला आपण पाहिलेत का कधी? हायवेला गुड क्वालिटी ऑफ रोड्स असतात, ते आपण पाहणार आहे पुढे कोणत्या टाईपचे असतात, काय मटेरियल यूज केलं जातं. ओके, सो दीज आर दी लो क्वालिटी रोड्स बट गुड ऍज कम्पेअर टू अर्थन रोड. मातीच्या रोडपेक्षा चांगले आहेत आणि ते खडी अंतरली जाते आणि सिम्पली कॉम्पॅक्ट केले जातात. सो हिअर रिटन कॉम्पॅक्टेड मिक्सचर ऑफ ग्रॅव्हल अँड अर्थ. कॉम्पॅक्टेड मिक्सचर ऑफ ग्रॅव्हल अँड अर्थ म्हणजे खडी आणि मातीचं मिक्सिंग करून कॉम्पॅक्ट केलेला लेअर असतो. इज युज्ड ऍज अ पेव्हमेंट मटेरियल इन केस. या केसमध्ये ग्रॅव्हल रोड मध्ये खडी आणि थोडीशी माती मिक्स करून कॉम्पॅक्टेड लेअर जो बनवला जातो त्याला आपण ग्रॅव्हल रोड म्हणतो. आलं लक्षात? व्हॉट इज ग्रॅव्हल रोड? Yes. Yes. Okay. So next road is the Murum road. मुरुम पाहिलाय सर्वांनी? Yes, sir. आपण जर ही इमेज पाहिली तर आपल्याला काय दिसतं? मुरुम पसरलेला आहे आणि तो कॉम्पॅक्ट केलेला आहे. इमेज वरून एकच दिसतं आपल्याला की मुरुम रोड कन्सिस्ट ऑफ सिम्पली स्प्रेडिंग ऑफ मुरुम अँड कॉम्पॅक्शन. रोलरनी मुरुम स्प्रेड करायचा
एखाद्या लेअर वरती आणि कॉम्पॅक्ट करायचा. जनरली हे रोड्स आपण कुठं पाहतो, आपल्या विलेज मध्येच पाहतो आपण, की विलेज पासून आपल्या शेतात मळ्यात जाताना आपण अशा पद्धतीचेच रोड बनवलेले असतात. ओके, सो नाव this murum is a matter obtained from the disintegration of igneous rock. मुरुम कसा तयार झाला, तर जो आपला इग्नियस रॉक होता त्या इग्नियस रॉकचे छोटे छोटे तुकडे झाले आणि मुरुम तयार झाला. डिसइंटिग्रेशन ऑफ इग्नियस रॉक म्हणजे आपला जो रेग्युलर खडक होता त्याचे छोटे 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 तुकडे झाले आणि त्याच्यापासून मुरुम तयार झाला. म्हणजे त्याच्यामध्ये काही पार्ट मातीचा आणि काही पार्ट थोड्या सॉफ्ट दगडाचा असतो. मुरुमामध्ये आपण पाहिलेलं आहे सर्वांनी, सॉफ्ट पार्ट थोडे छोटे छोटे दगड आणि माती याचं मिक्सचर म्हणजेच मुरुम असतो. देन दिस इज युज्ड टू मेक रोड कॉल्ड ॲज अ मुरुम. मुरुम आपण सर्वांनी पाहिलेला आहे, म्हणून डिस्कशन मध्ये हा मुरुम कसा तयार होतोय, तर जो आपला दगड आहे त्या दगडाचं छोटेसे तुकडे होतात, मग त्याच्यामध्ये काय पार्ट दगडाचा राहतो आणि काय पार्ट मातीचा होऊन हा तयार होतो. सो दिस लेअर इज स्प्रेड ऑन दी रोड सरफेस आणि कॉम्पॅक्ट केले की तो मुरुम रोड होऊन जातो. आलं लक्षात व्हॉट इज मुरुम रोड? येस सर. Yes, sir. Okay. Next type of road based on the material is WBM road. WBM, water bond macadam road. So here written water bond macadam road. या लेअर मध्ये काय केलं जातं, मुरुम खडी एकमेकात मिसळली जाते. म्हणजे अगोदर खडी अंतरली जाते, त्याच्यावरती मुरुम अंतरला जातो आणि पाणी मारून लेवल केली जाते किंवा कॉम्पॅक्ट केला जातो. सो हिअर रिटर्न वॉटर बॉन्ड मेकॅडम रोड्स कंटेन्स द क्रश्ड स्टोन ऍग्रिगेट. म्हणजे म्हटलं खडी असते इन दी बेस कोर्स, जी बेस कोर्स मध्ये वापरली जाते तोच लेअर म्हणजे हा WBM मेकॅडम रोड आहे. The aggregates are spread on the surface and these are the rolled after the sprinkling water. Simple. Aggregate म्हणजेच खडी रोड वरती स्प्रेड केली जाते. रोड वरती खडी स्प्रेड करून रोड वरती खडी स्प्रेड केली जाते. खडीवरती मुरुम टाकला जातो, पाणी मारलं जातं आणि कॉम्पॅक्शन केलं जातं. That is the water bond macadam road. WBM roads provide better performance compared to the earthen, gravel, murum and clanker road. या सगळ्या रोडच्या कंपॅरिझन मध्ये दिस इज दी गुड रोड. या सगळ्याच्या कंपॅरिझन जर आपण केलं, सो दिस इज दी मोस्ट युजफुल रोड than the earthen, gravel, murum road. So WBM roads are laid as a layer about 10 centimeter thick each layer. They are very rough and they may disintegrate immediately under the traffic. जर ट्रॅफिक जर आलं याच्यावरती तर माती आणि खडीचं जे काही जॉईंट आहे तो निघून जातो आणि त्याच्यामुळे खडी आणि माती किंवा मुरुम वेगळा होऊ शकतो. So this is the mixture of the aggregate and murum. Aggregate आणि मुरुमचा आपण मिक्सचर केलेला असतं, तो कॉम्पॅक्ट केलेला असतो पाणी मारून. जर ट्रॅफिकचा हेवी लोड जर ह्याच्यावरती झाला तर काय होऊ शकतं, मुरुम आणि खडी बाजूला होऊन हा डिसइंटिग्रेट होऊ शकतो, म्हणजेच त्याचं विघटन होऊ शकतं. आलं लक्षात? So our time is now closing.
So wait, I will take attendance. सर हा बोला. RCC स्ट्रक्चर आणि स्टील स्ट्रक्चर एकच आहे, डिफरंट असतं. नाही नाही, स्टील हे वेगळं मटेरियल आहे. हे आरसीसी म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट, आणि स्टील म्हणजे तुम्ही आय सेक्शन, चॅनल सेक्शन, अँगल पाहिले असतील, त्याचं तयार होणारं स्ट्रक्चर म्हणजे स्टील स्ट्रक्चर, आणि आरसीसी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट